कधी विचार केलाय की आपण जो घास खातो तो पोटात जाऊन नेमकं करतो तरी काय? म्हणजे फक्त भूक भागवतो की यामागे काहीतरी भलतंच सायन्स आहे? चला तर मग आपल्या ताटातल्या जेवणामागचं हेच इंटरेस्टिंग विज्ञान आज समजून घेऊया. सगळ्यात पहिला प्रश्न, आपल्याला भूक का लागते? वाटतं साधा प्रश्न, पण याचं उत्तर खूपच भारी आहे. बघा, जसं गाडी चालवायला पेट्रोल लागतं ना, अगदी तसंच आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी, धावपळ करण्यासाठी एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी, हे इंधन आपल्याला मिळतं अर्थातच आपल्या जेवणातून. तर या इंधनातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता? ते आहेत आपल्या शरीराचे खरं तर पॉवर जनरेटर्स, म्हणजेच कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कर्बोदके म्हणजे काय? समजा आपल्या शरीराची एक बॅटरी आहे. आपण चालतो, बोलतो, इतकंच काय अगदी विचार करतो ना, या प्रत्येक गोष्टीसाठी जी ताकद लागते ती आपल्याला याच कर्बोदकांमधनं मिळते. आणि हे ओळखायचं कसं? इथे बघा, ही एक मस्त गंमत आहे. बटाट्याची एक साधी फोड घ्या आणि त्यावर आयोडीनचे फक्त 2 थेंब टाका. काय होते बघा? त्याचा रंग लगेच निळा काळा होतो. ही एक जादूच आहे की नाही? ही जादू आपल्याला हेच दाखवते की बटाट्यामध्ये स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ लपलेला आहे, जो आपल्याला तसं दिसत नाही. आणि हे पिष्टमय पदार्थ मिळतात कुठून? अहो, आपल्या रोजच्या जेवणातूनच. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, म्हणजे आपली पोळी, भाकरी, भात आणि हो, सगळ्यांची आवडती बटाट्याची भाजी. हेच तर ते पदार्थ आहेत जे आपल्याला दिवसभर एनर्जीने भरलेलं ठेवतात. कर्बोदकांमध्ये अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे शर्करा. सोप्या भाषेत साखर. ही आपल्याला ऊस, गोड फळं आणि मध यांसारख्या नैसर्गिक गोष्टींमधून मिळते. आणि ही आहे आपली इन्स्टंट एनर्जी. म्हणूनच बघा, खेळून दमल्यावर किंवा खूप थकवा आल्यावर आपल्याला पटकन काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते, कारण शरीराला लगेच एनर्जी हवी असते. बरं, कर्बोदके म्हणजे समजा रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसे. पण मग आपल्या शरीराचं फिक्स्ड डिपॉझिट काय आहे? ते आहेत स्निग्ध पदार्थ, म्हणजेच फॅट्स. हे म्हणजे आपल्या एनर्जीचा राखीव साठा, जो गरजेच्या वेळी कामी येतो. आणि हे स्निग्ध पदार्थ ओळखायची पण एक सोपी मजेशीर आयडिया आहे. एक कागद घ्या आणि त्यावर तेलाचा किंवा तुपाचा एक थेंब टाका. काय होतं बघा? तो कागद आहे ना, तो अर्धपारदर्शक होतो. म्हणजे त्याच्या आरपार थोडं दिसायला लागतं. हा छोटासा प्रयोग घरी करून बघायला काहीच हरकत नाही. आणि हे बघा, हा आकडा खूप महत्वाचा आहे. स्निग्ध पदार्थ म्हणजे एनर्जीचे खरे पॉवर हाऊस आहेत. का? कारण ते कर्बोदकांच्या तुलनेत दुप्पट, हो दुप्पटपेक्षाही जास्त एनर्जी देतात. म्हणूनच जेव्हा शरीराला खूप जास्त ऊर्जेची गरज पडते, तेव्हा शरीर हाच राखीव साठा वापरतं. मग हे मिळतात कुठून? तेल, तूप, लोणी आपल्या पोळी भाकरीवर आपण लावतोच. शेंगदाणे, बदाम यांसारख्या सुक्या मेव्यातूनही मिळतात. आणि यांचं काम फक्त एनर्जी देणंच नाही, तर आपलं शरीर उबदार ठेवण्याचंही महत्त्वाचं काम हेच घटक करतात. चला, आत्तापर्यंत आपण शरीराच्या इंधनाबद्दल बोललो. पण एक मिनिट, फक्त पेट्रोल टाकून गाडी चालते का? नाही ना. गाडीला एक मजबूत बॉडी लागते आणि तिची वेळोवेळी दुरुस्ती म्हणजे रिपेअरिंग पण करावी लागते. आपल्या शरीराचं हेच महत्त्वाचं काम करतात प्रथिने, म्हणजेच प्रोटीन्स. हे बघा, जसं भिंत बांधायला विटा लागतात ना, अगदी तसंच आपलं शरीर घडवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिने म्हणजे आपल्या शरीराच्या विटाच आहेत. आपले स्नायू, हाडं, त्वचा, केस या सगळ्यांची वाढ आणि काही लागलं, झिजलं तर त्यांची दुरुस्ती करण्याचं काम प्रथिनेच करतात. आणि हे प्रथिने मिळवण्यासाठी खूप पर्याय आहेत. म्हणजे डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर हे तर आहेतच. आणि जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी अंडी, मांस, मासे असे कितीतरी चांगले स्रोत आपल्या आजूबाजूलाच आहेत. त्यामुळे यांचा जेवणात समावेश करणं अजिबात अवघड नाही. तर थोडक्यात काय? हे बघा, कर्बोदके देतात आपल्याला रोजची एनर्जी. स्निग्ध पदार्थ म्हणजे आपल्या एनर्जीचा रिझर्व्ह स्टॉक. आणि प्रथिने करतात शरीराची वाढ आणि दुरुस्ती. आहे की नाही एकदम परफेक्ट टीमवर्क? पण थांबा, गोष्ट अजून संपलेली नाहीये. या तिघांशिवाय आपल्या शरीरात काही सुपर हिरो मदतनीस सुद्धा आहेत, जे दिसतात लहान, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. हे आहेत जीवनसत्व आणि खनिजे, म्हणजेच व्हायटमिन्स आणि मिनरल्स. लागतात अगदी थोडे, पण त्यांच्याशिवाय आपलं चालत नाही. आणि हे सुपर हिरो कुठे लपलेले असतात? तर रंगीबेरंगी फळांमध्ये, ताज्या पालेभाज्यांमध्ये आणि हो,
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये. हे सगळे म्हणजे जीवनसत्वांचा आणि खनिजांचा खजिनाच आहे. हे आपल्या शरीरासाठी एका ढालीसारखं काम करतात, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतात. एक साधं उदाहरण घेऊया. लोह म्हणजे आयर्न. हे एक खनिज आहे. जर हे शरीरात कमी झालं ना, तर सतत थकवा जाणवतो, काही करायचा उत्साहच वाटत नाही. यालाच ॲनिमिया म्हणतात. आता कळलं हे छोटे छोटे घटक किती जास्त महत्वाचे आहेत ते? ठीक आहे. तर आता आपल्याला हे सगळे महत्वाचे घटक कळले. पण मग प्रश्न हा आहे की या सगळ्यांना आपल्या ताटात एकत्र आणायचं कसं? आणि इथेच सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे संतुलित आहार. तर मग हा संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. आपलं जेवणाचं ताट आहे ना, ते एका क्रिकेट टीमसारखं असायला हवं. त्यात एनर्जी देणारे बॅट्समन म्हणजे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हवेत. शरीर घडवणारे ऑलराऊंडर म्हणजे प्रथिने हवेत. आणि आपलं संरक्षण करणारे बॉलर्स म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे पण हवेत. जेव्हा हे सगळे खेळाडू योग्य प्रमाणात आपल्या ताटात असतात, तेव्हाच त्याला म्हणतात संतुलित आहार. बघा, जसं एका झाडाला योग्य पाणी, खत आणि सूर्यप्रकाश मिळाला की ते कसं छान फोफावतं, तसंच जेव्हा आपल्या शरीराला हे सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात, त्याला म्हणतात पोषण. पण जर यापैकी काही कमी पडलं किंवा मिळालंच नाही, तर ते झाड जसं कोमेजून जातं, तशीच आपल्या शरीराची अवस्था होते आणि त्यालाच म्हणतात कुपोषण. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आता एकच महत्वाचा प्रश्न. आपल्या आजच्या जेवणाच्या ताटात ही संपूर्ण टीम होती का? म्हणजे त्यात ऊर्जा देणारे, शरीर घडवणारे आणि आपले रक्षण करणारे हे सगळे घटक योग्य प्रमाणात होते का? जरा विचार करा. कारण या एका साध्या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या चांगल्या आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे.